मूर्तीमध्ये कोणताही ईश्वर नसतो, त्यांच्या भावामध्ये तो असतो. तुम्ही ज्या भावनेने पाहाल त्या भावनेने तुम्हाला परत मिळणार असतं. त्यामुळे मूर्तीचा भाव जाणणं महत्त्वाचं असतं, असं प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितलं. सोलापुरातून 10वी पास झालो आणि चित्रकार व्हायला जे स्कूलमध्ये गेलो, पण तिथे शिल्पकार झालो, असं सांगत भगवान रामपुरे यांनी आपला जीवन प्रवास न्यूज 18 लोकलवर सांगितला आहे. पाहूया हा त्याचा विशेष वृत्तांत. मी सोलापूरमध्ये रामवाडीसारख्या अगदी मागासलेल्या गल्लीमध्ये माझा जन्म झाला. तिथे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, दररोज मारामारी व्हायच्या. जे त्यातले जवळजवळ 90% पिलेली लोकं असायची. बायकांना मारणं, एकमेकांना मारणं, शिव्या देणं, अशा त्या वस्तीमध्ये माझा जन्म झाला. पण सुदैवाने माझे पालक म्हणजे वडील, आई, मोठे भाऊ, माझी आत्या हे सुसंस्कृत होते. ते नाईलाजाने रामवाडीत स्थायिक झाले, पण सुसंस्कृत असल्यामुळे तोंडात कधी शिवी नाही आली, येऊ दिलं नाही. तिथे कामगार कल्याण केंद्र आहे. कामगार कल्याण म्हणजे ती कामगारांची वस्ती आहे. लक्ष्मी विष्णू मिलमध्ये माझे वडील कामाला होते. जेव्हा इथे आले 70 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये आले, तेव्हा मिलमध्ये कामाला. सोलापूर त्यावेळी असं म्हटलं जातं, ऐकून आहे की सोन्याचं धूर निघत होतं, कारण 4-5 मोठमोठे मिल होते. त्या मिलसाठी इथे लोक यायचे परगावातून, खेड्यातून. तसे माझे वडील आले. रायचूर नावाचं शहर माहीत असेल, तिथे 10 किलोमीटरच्या अंतरावर रामपूर नावाचं गाव आहे. त्या गावातून ते इथे आले. चालत आले म्हणतात, आई म्हणाली. तर आता दोघेही हयात नाही. तर अशा वस्तीमध्ये जन्म झाला. पण तिथे कामगार कल्याण केंद्र असल्याकारणाने वाचन, खेळणं, सुसंस्कृत ॲक्टिव्हिटीज, नाटक, अनेक छंद त्या इथे लागलं. आणि माझे मोठे बंधू, माझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठे आहेत, धर्मराज रामपुरे, त्यांचे संस्कार. कारण वडील फार लवकर गेले, म्हणजे मी 17 वर्षाचा असताना ते आम्हाला सोडून गेले. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी भावाने घेतली. वडिलांनी जे अर्धवट काम सोडलं होतं, ती गुरु म्हणून त्यांनी आपली भूमिका आणि एक पालक म्हणून घेतली. आणि त्यांनी स्वप्न दाखवलं की तुम्हाला जे स्कूलापार्टला जायचं, चित्रकार व्हायचं. कारण त्यांना जायचं होतं, ते जाऊ शकले नाही घरच्या जबाबदारीमुळे. म्हणून मला ते स्वप्न दाखवलं आणि मला जेला पाठवलं. सोलापुरात अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेल्या भगवान रामपुरे यांना मूर्तिकलेचा वारसा वडिलांकडून मिळाला असे म्हणायला हवं. कारण त्यांच्या वडिलांचा सोलापुरात मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. मातीकामात छोटे भगवान रामपुरे त्यांना मदत करे. पण वयाच्या 17व्या वर्षी पितृछत्र हरपलं आणि अशा विपरीत परिस्थितीत भगवान रामपुरे यांना त्यांच्या थोरल्या भावांनी परिस्थिती ती समजून सांगितली आणि सोलापूरच्या चित्रकला महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेतला. सुदर्शन देवरकोंडा हे तिथले प्राचार्य. त्यांनी भगवानाच्या पोटातील जादू पाहिली आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला 1982 साली जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवला. हालाकीची परिस्थिती असली तरी मुंबईच्या वातावरणाने भगवान रामपुरे यांना हळूहळू आत्मविश्वास दिला. त्यांनी स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. डोळे मिटून ओली माती हातात घेतली आणि बोटांनी आपोआप आकार दिला आणि श्री गणेशाची मूर्ती तयार झाली. ती मूर्ती अनोखी ठरली. ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकरांनी जेव्हा ती पाहिली तेव्हा ते थक्क झाले. अमृत शैलीतील आविष्कार अशा शब्दात त्यांनी त्या मूर्तीचे कौतुक केले. लाखोच्या संख्येने या गणेश मूर्तीची विक्री झाली आणि भगवान रामपुरे यांचे रामपुरे आर्ट्सचा वातानुकूल स्टुडिओ मुंबईत उभा राहिला. रामपुरेंची गणेश मूर्ती जगभरात पोहोचली. कारमधील छोट्या आकाराच्या मूर्तीपासून दिवाणखान्यातील भव्य गणेशापर्यंत नानाविध आकारात ती मूर्ती विकली गेली. सोलापूरच्या रामवाडीतील जन्मलेले आणि नार्तकोट प्रशालेत शालेय शिक्षण घेतलेले भगवान रामपुरे हे आज नामवंत शिल्पकार म्हणून ओळखले जातात. शून्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास कित्येक एकरातील स्टुडिओत परिवर्तन झाला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.